गडचिरोली जिल्ह्यात 50 रस्ते जे आहेत ते बंद पडलेले आहे। यात 5 राष्ट्रीय महामार्गांचा समावेश आहे। राष्ट्रीय महामार्गावर परिस्थिती नेमकी कशी आपण दृश्यामध्ये बघू शकतो। गडचिरोली जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय महामार्ग जे आहेत ते याच परिस्थितीत आहेत। जवळपास 100 मीटर लांबीपर्यंत पूर वाहत आहे आणि पाण्याची पातळी जी आहे ते जवळपास 15 ते 17 फूट वरून राष्ट्रीय महामार्गाच्या वरून हे पाणी वाहत आहे। आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा रस्ते आणि राज्य महामार्ग बंद पडलेले आहे। गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू होती। या पावसामुळे पुन्हा एकदा अनेक नदी व नाले भरभरून चाललेले आहे आणि गंभीर चित्र गडचिरोली जिल्ह्यात सध्या निर्माण झालेले आहे। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा असो की अहिरी, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, कोरची, कुरखेडा, चामोर्शी अशा अनेक तालुक्यांमध्ये रस्ते बंद पडल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत आणि अनेक ठिकाणी नागरिक अडकलेले आहे। सध्या अनेक भागातून जिल्ह्याचा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात जे प्रवासी किंवा नागरिक अडकलेले आहे यांचे सध्या परिस्थिती खूप बेकार आहे। आणि गडचिरोली जिल्ह्यात जे चालक अडकलेले आहेत त्यांची तर परिस्थिती खूपच गंभीर आहे, कारण की 7-8 दिवसापासून चालक वाहक अडकलेले आहे आणि नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहे आणि 8 दिवसापासून प्रतीक्षा करीत आहेत की रस्ते केव्हा सुरू होणार किंवा पूर केव्हा ओसरेल। याकडे आता गडचिरोली वासियांचे व गडचिरोली जिल्ह्याकडे महाराष्ट्रवासियांचे लक्ष सध्या लागले आहे। कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।